शाकीर भाई नमस्ते. नमस्ते. काय पेडगावच्या मैदानानंतर तुम्ही चमकले नाही पेडगावच्या मैदानात तिथून लगेच नाही आता मैदान झालं 2 दिवस होतं तिथंच. फार गर्दी भरपूर होती आणि त्यामुळे लई तिथे बोर झालतो. मग लगेच आलतो रिटर्न. काय म्हणतो राजाचा सत्कार बित्कार झालेला दिसतो. राजात सत्कारात ते आपले साईनाथ भाऊ आलते बा. आपल्या जिल्ह्याचं नाव चालू आहे असं तसं बरीच चर्चा होती. लई नाव निघू राहिलं आपला. त्या हिशोबाने आले सत्कार मित्कार केला. काय चालू आहे सध्या तुमचं? राजाचं काय चालू आहे? तुमचं काय चालू आहे? राजाच काही नाही आता. राजा राम गोठा कुठपर्यंत आला ते सांगा लोकांना. गोठं झालं आता पूर्ण. साईडच्या भीती राहिलेल्या आहे. मध्ये गावाने ते करायच्या राहिल्या. थोडं झालं गोप्य होऊन जाईल. राजा सम्राट चिमण्या सगळ्यांच्या तिघांच्या तब्येती सांगा. तुमच्या सांगा. चांगले 1 नंबर तब्येती सगळ्यात. काय माळशिरसचं मैदान माळशिरसच्या मैदानात चालू तयारी चालू आहे. हा बरं. सत्कार कशामुळे केला? साईनाथ भाऊ जवळ होत्या माईक. कशामुळे सत्कार केला साईनाथ भाऊ? सत्कार करण्याचं कारण असं की बाईचा जो आपला राजा आहे चिमण्या आहे सम्राट आहे यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव खूप मोठं केलं आहे. हां तर म्हटलं चला आपल्या शॉपच्या वतीनं बाईचा सत्कार त्याच्यानंतर राजाचा सत्कार दोघांना सत्कार केला आहे. बरं. देवा पण तुमच्या गावाजवळच? हो. केसरी देवा आपला सुनील बोराटोड महाराष्ट्र पोलीस यांचा. काय कारण नेमकं सत्कारामागचं कारण काय? तुम्ही म्हणजे खाद्य त्यांना पुरवता म्हणून सत्कार केला की काही वेगळं कारण? खाद्य पुरवणं म्हणजे आपले जो हिंद केसरी देवा झाला त्याला आपल्याच दिवसाने खिल्लार नावाचं एक खाद्य आहे. खिल्लार नावाचं खाद्य आहे. तर देवाला ते चालू होतं. मी भाईला बी सांगितलं म्हटलं आपलं असं असं खाद्य आहे. तर भाई म्हणे तुम्ही ते आणा म्हणे आपण बी वापरू दे. देवाला रिझल्ट आला म्हणजे आपल्याला पण वापरायचं म्हणते खाद्य. मग आतापर्यंत शाकीर भाई भेटत एकदा. शाकीर भाई आतापर्यंत काय वापरत होते मग तुम्ही पहिल्याला? आता आपलं जे उडीद ते आहे त्याच्यात बी सगळे जे आपण चारतो ते सिस्टम याच्यात बी काय आहे त्याच्यात? हां. पण त्या हिशोबानं साईनाथ भाऊच्या इथं बघितलं होतं आपण. आणि आपले सुनील होय पोलीसवाले त्याच्या देवाला पण चालू आहे. केसरी झाला देवा. आणि त्या हिशोबानं आमची पण इच्छा बऱ्याच दिवसानं होती चालू करायचं हे खाद्य. काय आवडतं खिल्लारचं खाद्य? आता तुम्ही आज म्हणजे आतापासूनच चालू करणार? आपण बरीच चर्चा केली आपण. आता स्वतः आपण अनुभव घ्यायचा आहे. आणि खाद्य आपण बघितलं त्या हिशोबानं खाद्य चांगलंच आहे. खाद्य दाखवा ना थोडं. हे खाद्य आहे का? हे खाद्य खिल्लार. काय काय याच्यात आता? सगळं सिस्टम आहे याच्यात. दुकानदार थोडं सांगा. साईनाथ भाऊ काय काय नेमकं खाद्यामध्ये ते सांगा एकदा. शाकीर भाऊला तुम्ही विनंती केली. आता इतके मोठे गाडा मालक आणि महाराष्ट्रात ज्यांची प्रसिद्धी ज्यांच्या बैलामुळं त्यांची प्रसिद्धी तर शाकीर भाईला म्हणजे तुमच्यापेक्षा शाकीर भाईला कमी त्याची माहिती. तर थोडक्यात सांगा ना त्याचं वैशिष्ट्य सांगा आणि काय फरक जाणवतो बैलाला. सांगायचं म्हणजे आपल्या या खिल्लार खाद्यामध्ये शेंगदाणा पेंडे, खोबरा पेंडे, तिळाची पेंडे, सूर्यफूल पेंडे, करडई पेंडे, मोहरीची पेंडे त्याच्यामध्ये पुन्हा मक्का, सोयाबीन, उडीद, आपलं ज्वारी झाली, हुलगे, बाजरी, तूर, मूग, हरभरा, त्यानंतर मटकी, त्याच्यानंतर अजून मिनरल्स मिक्सचर आहे, ईस्ट कल्चर आहे, टॅक्सिस पावडर आहे, काळे मीठ आहे, विटॅमिन आहे, पावडर आहे, हळद आहे, ओवा आहे, सोडा आहे, एवढं सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये. बरं. बाकीच्या भरड्यापेक्षा बाकीचं जे खाद्य राहतं ते आपण बऱ्यापैकी बघतो त्याच्यात म्हणजे हे जे वापरलेलं आहे खाद्य याच्यामध्ये सगळे मिक्स जे घटक वापरलेले त्याच्यात आणि याच्यात फरक जाणवतो ना आपल्याला? हो जाणवतोय ना. इतर खाद्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूरचा फरक आहे असा. कारण याचा रिझल्ट स्वतः आपलं जे हिंद केसरी देवाबाई झाला आपला त्या बैलाने 1.5 महिन्यातच त्याचा रिझल्ट दाखवून दिला. काय म्हणून या खाद्याचा भाव काय होतं नेमकं यानं बैलाची गती 100% वाढते. बैलाची तब्येतीमध्ये सुधारणा होते. बैलाच्या अंगावरली कात सुधारते. त्याच्यानंतर जे आपण बैलाची नख्या म्हणतो पुऱ्या ते मजबूत होत्या यानं. बरं. खाण्याचं म्हणजे प्रकार कसा त्याचा कसं देऊ शकतो बैलांना? बैलाला आदात खोंड आहे. जे खाण्याचा प्रकार आहे आपलं जे आदात खोंड असतो त्यानं एका टायमाला पाव भरपूर झाला त्याला पावशेर. हो. आणि जो दुसरा असला त्याला अर्धा किलो दुसऱ्या खोंडाला. जे आपलं 6 दात बैल आहे त्याला 1 किलो. प्रमाण थोडं शिल्लक झालं तर त्यानं प्रमाण शिल्लक झालं तर बैलाला त्यांना संडास लागते. पॉवरफुल जास्त आहे ना त्यामुळं लिमिटमध्ये द्यावं लागतं त्याला. आपल्याला पण 4 टायमाला अंदाज येतं ना कोणत्या बैलाला जास्त होतं काय. त्यानं 1-2 दिवस ज्या नवीन माणसाला कळत नाही. 2-3 दिवस त्याचं खाद्याचं
मग रुटीन येऊन जाते. शाकीर भाई, असं आतापर्यंत तुम्ही पॅकिंगचं माल खाऊ घातला का बैलाला? आपण नाही खाऊ घातला, पण याच्यात 100% रिझल्ट येणार, कारण खाद्य आपल्याला पटलेलं आहे ते. बरं, बघितलं तुम्ही? हा, बघितल्यावर आपल्याला पण अनुभव आला ते सक्सेस होणार. बरं, एकदा थोडं नवीन खरेदीविषयी सांगा. तर काय नाही, तुमची नवीन खरेदी पण दिसू द्या. कारण होतं नवीन खरेदीचं, मुलाखतीचं, पण सांगा थोडक्यात काय, कुठला वजीर? वजीर आपले पप्पू शेठ खांडेबराड चाकांचे, त्याला आपणच दिलं त्याला 9 लाख रुपयाला. बारीक होता आता त्या टायमाला दिलता. आता परत घेण्याचं कारण? परत घेण्याचं कारण स्पीडले होते त्याच्यात, आपली थोडी परिस्थिती खराब होती, त्या कंडिशनमुळं आपण विकलेला होता 9 लाख रुपयाला. आता कितीत खरेदी केलं? आता रिटर्न 15 लाख रुपयाला घेतलेला आहे. बरं, लय खूप मोठी रक्कम दिली असं वाटत? हा, त्याच्यात आपल्याला माहिती आहे काय वैशिष्ट्य आहे. काय आदत आहे अजून? नाही, आता साईदा तो आला. बरं. हा, स्पीड भरपूर आहे. आता हे 2 दिवसांना त्याला थोडा तीव आला, त्यामुळे जरसा काजरी. काय आगामी माळशिरसच्या मैदानात दिसेल का लोक? माळशिरसच्या मैदानात 100% दिसणार होता, पण ती यामुळं आता 4-8 दिवस कुठं बाहेर काढल्या जाणार नाही. अजून कोणते कोणते नवीन तुम्ही या 8-10 दिवसात, 15 दिवसात कोणते नवीन? आता बारके कोण घेतलेले आहे, आता आपले गजू भाऊ ते तिडके भाकरवाडीचे, त्याच्या पैसे सोडलेले 2-3. हा, चिमण्याचं कसं नियोजन असणार? चिमण्याचं बी चांगलंच होणार नियोजन, चालू आहे अचूक नियोजन. बरं, आता लोकांना प्रतीक्षा होती शाकीर भाई तुमची, की आता पेडगावचं मैदान झाल्याच्या नंतर जवळपास 10 दिवस उलटले. हा, आणि आता मध्यंतरी मैदान होत आहे तिकडं त्या भागात, तर तिकडं राजा, चिमण्या, सम्राट हे दिसले पाहिजे लोकांना, वाटतं असं? दिसतील आता इथून पुढं सगळे दिसतील, कारण आपले शेतीचे ते कामं बी पाहणार राहते. ते कामं बी आता चालू आहे. हे कामं झाल्यावर आता हे दोन्ही हिंद केसरी मैदानात दिसणार, तिन्ही पण बैल पाहतात. बरं, 6 तारखेचं एक मैदान होतं, त्या मैदानात पण राजा दिसेल? नाही, 6 तारखेच्या मैदानाला चिमण्या आणि शंभू पळताना दिसणार. गोठ्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? गोठ्याचं काम होईन आता या हप्त्यात होईल काम. लोकांना प्रतीक्षा लागली, कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा गोठा तुम्ही तयार करताय, आणि आजपर्यंत तुम्ही बैलांवर जो खर्च करताय हे दिसतंय. आता ही जी बॅग घेतली तुम्ही खिल्लार नावाची, किती रुपयाची खरेदी सांगा? 2150 रुपयाचं खाद्य येते, आणि खाद्य पण चांगलं आहे. महाग वाटत नाही का थोडं तुम्हाला? नाही, महाग काही नाही, 100% बैलाला रिझल्ट आल्यावर काहीच महाग नाही ते. हा, आणि रिझल्ट येणारच त्यांना, खाद्य आपल्याला पटलेलं आहे. इतका का खर्च होतो बरं बैलांवर? त्याच्यावर आपण खर्च केलं तर आपल्याला काही 2 रुपये त्याच्याकडून भेटतील. नाही, आपण त्याच्यावर खर्च केलं तर काही त्याला नाही खाल्लं चारलं तर कसं काय त्याच्याकडून फायदा होईल आपल्याला. मग आता खिल्लार जे खाद्य तुम्ही मागवलं, साईनाथ भाऊने आणून दिलं तुम्हाला, ते खाद्य सगळ्या बैलांना देणार का फक्त राजाला पुरवणार? नाही, सगळ्याला देऊ. आता बारके बीचे वासर चांगल्या पद्धतीने जे पळते रेशलला, त्याला पण चालू राहू देऊ. वजीरला, राजाला, सगळ्याला चालू करू. नक्कीच शाकीर भाई, तुमच्या बैलांवर असणारं प्रेम आणि त्यांचे सगळे लाड पुरवणारे एक गाडा मालक आहे तुम्ही, म्हणून तुमची प्रसिद्धी सबंध महाराष्ट्रात आहे. आणि लवकरच माळशिरस त्याला जेवढा जीव लावला तेवढं जास्त ताकदीनं आपलं नाव वरती नेणार. बरोबर, नेलेलं आहे, पण अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालेलं आहे आपलं. आणि जेवढं आपण त्याला प्रेम करतो तेवढं पण आपलं नाव मोठं केलेलं आहे त्याला. बरोबर. हा, चालतं शाकीर भैया, सगळ्याच महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांना, बैलगाडा प्रेमींना, ज्या लोकांना उत्सुकता असते शाकीर भाई, चिमण्या, राजा, सम्राट हे सगळे मैदानात आले पाहिजे, त्यांच्या अपेक्षा या माळशिरसच्या मैदानात पूर्ण हो, त्या ठिकाणी काहीतरी वेगळा इतिहास करावा, याच सदिच्छा. धन्यवाद.